आणि ज्यावेळेस देवाकडे आमचं दुर्लक्ष होतं ना, स्वर्गामध्ये बसणारा देव त्याला या पृथ्वी तलावरती शांती प्रस्थापित करायची असते, त्याच्या लोकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्याच्या लोकांना समृद्ध करायचं असतं, त्याच्या लोकांचं राखण त्याला करायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या मनुष्यामध्ये हा अहमपणा, हा मीपणा येतो, त्याला असं वाटतं माझा पराक्रम. लक्षात ठेवा, देवा इतकं पराक्रमी जगात दुसरं कोणी नाही. Amen. देवच पराक्रमी आहे, Hallelujah. देवच पराक्रमी आहे. Yes. आणि तुम्ही त्याचे सेनापती, त्याची मदतनीस म्हणून देवानं तुम्हाला जगामध्ये ठेवलेलं आहे. Hallelujah. तुम्ही मंदिराच्या भागात विश्वासणाऱ्या लोकांचा समूहातलं तुम्ही एक व्यक्ती आहात. मग कधी कधी प्रभू तुम्हाला हाताला धरतो. हाताला धरल्यावर देवाला असं वाटतं पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडावी, पुष्कळ लोकांनी देवावरती विश्वास ठेवावा. याच्यासाठी प्रभू एका व्यक्तीला बाहेर काढतो. मग आम्ही पाहतो जसं दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. कधी कधी काही लोकांना देव सत्तेवरती बसवतो आणि सत्तेवरती गेल्यावर देव त्यांना विजयावरती विजय देत असतो, प्रार्थनेचं उत्तर देत असतो, शत्रूला तो नमोहरम करतो आणि त्याची सत्ता वाढत जाते, त्याची समृद्धी वाढत जाते, त्याचं ऐश्वर्य वाढत जातं. पण जेव्हा सत्तेची नशा, जेव्हा समृद्धीची नशा, जेव्हा ज्ञानाची नशा मनुष्याला चढती आणि तो भोळ बनण्याच्या ऐवजी तो आणि चतुर बनण्याचा प्रयत्न करतो, आणि तोच दिवस देवाच्या दृष्टिकोनातनं अतिशय भयंकर प्रकारचा दिवस असतो. कारण या जगामध्ये लक्षात ठेवा, सगळ्याला चालवणारा देव आणि स्वर्गामध्ये बसलेला आहे. तो मनुष्याची बुद्धी देतो आणि त्याची बुद्धी काढून सुद्धा घेतो. जो बुद्धीचा पुरवठा करतो आणि ज्या बुद्धीला भ्रष्ट करणारा सुद्धा देव जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि म्हणून कान देऊ नये का, ज्यास देवासमोर तुम्ही येता त्यास तुम्हाला भोळ बनवून येणं गरजेचं आहे. नबुकदनेस्सर राजा भोळा बनायला तयार नाही. म्हटलं माझ्या क्षमतेनं, माझ्या पराक्रमानं, माझ्याकडे बुद्धिमत्ता होती, माझ्याकडे ताकद होती, माझ्या क्षमतेनं हे सगळा विजय मी मिळवलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या क्षमतेने नाही, देवाच्या